मित्रांनो, गुड मॉर्निंग. सगळ्यात आधी मी उठलोय. सगळ्यात आधी 9चा टाइम उठायला. 9चं टायमिंग काय इन्व्हाइट आलेलं 9 वाजता उठायचं. मला 8 वाजता उठवलं, उठलो. याच्यामुळे साहिल पण उठला आणि मी पण उठलोय. दोघांना उठवल्याने जबरदस्ती. तर मी सगळ्यांना उठवणार ना की भाई उठवलं. काय टाइम का डिसाइड होता काल? कोण बोललं टाइम? बेटे 10 वाजता. काल 5 बजे उठना अपने को. उठ ना. मला काय झालं, तुला पण 5 वाजता उठायला लागेल. मला तर शक्य नाही उठणार भाई. ड्रायव्हिंग तू तर 5 वाजता नाही उठणार. उठणार भाई. साहिल बघा 5 मी बोलला मत. बोलू नको. मी बोलला मत. अमरा डोळे उघडले की उघडले, मग उठायचं. ठीक आहे ना, मला उठवण्यासाठी तुम्हाला एक तास झोप सॅक्रिफाईस झाले डोळे बदलले. आता तरी पण पिझ्झे बनवत आहे बघा. गेम बघा हा बघा गेम. थांबा दाखवणार. पुरा टाइम वाजताय. 6-0 2-0. नाही व्हायचे हे बघा त्याचे नाद बघा. 3 स्टार घेतोय पिझ्झे बनवून. किती नाही तुम्हाला गेम. काल असा ऑर्डर काय होती? कॉफी, पिझ्झा, चाय, ऑमलेट. 8 वाजता पोरगा उठून मी सगळे गेम खेळतो. तर मित्रांनो, वाजले आहेत 10:07 आणि आपण निघालो आहे जिकडे मग अशी बोललेलो मी की छोटासा इव्हेंट आहे. तर सगळे रेडी झाले आहेत आणि आम्ही निघालो आता तिकडे जायला. तर तुम्हाला हा व्लॉग तुम्ही नक्की बघत राहा, कारण आपल्याकडे गेस्ट स्पीच देणार आहेत. साहिल टीम मेंबर ऑफ बँक ऑफ अमेरिका सनी शिरीषकर. तर ते आता बघा कसा प्रोत्साहित करतात मुलांना त्यांच्या 2 शब्दात. तर आमचा इंटरनल डिबेट झाला याच्यावरती डिस्कशन की काय बोलणार आहे सनीश. माझे जे पण शब्द निघतील ते मला स्वराज आणि सायनने शिकवलेत. डिस्क्लेमर आहे. मी नाही तो. सनीश बोलतो असं बोलूया, सनीश बोलतो असं बोलूया. मी बोललो तू बोल भाई. साहिल कोण बोलला खरं मला जे पण शिकवलं आहे स्वराज आणि साहिलनी शिकवलं. तर बघूया आपण सनीश कसा बोलतो तिकडे जाऊन. आणि पप्पा मम्मी मावशी वगैरे सगळे येतात पाठवून. तर मग भेटूया आपण डायरेक्ट तिकडेच. तर मित्रांनो, ती छोटीशी इव्हेंट अशी होती की एक प्रायमरी स्कूल आहे इकडे 1st to 4th स्टँडर्ड. आणि तिकडे काही मुलांना आम्ही आता न्यू अकॅडमिक इयर चालू झालं आहे, तर एक छोटीशी मदत म्हणून बुक्स, पेन्स, पेन्सिल्स, ड्रॉइंग्स बुक अँड ऑल हेच फक्त आम्ही त्या लोकांना एक असा गिफ्ट म्हणून देतो आहे. तर पप्पांना आवडतं आहे सगळं करायला. बोलले करूया. गेल्या वर्षी पण केलेलं आम्ही असं. दरवर्षी करत राहू होपफुली. तर भेटूया आपण. आता पोचलो आहे. 5-1 मिनटात सगळं चालू होईल, तेव्हा आपण भेटू पुन्हा एकदा. चल तुझं. शाळेमध्ये आज उमेश बळीराम कदम या गावचे ग्रामस्थ आणि त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कदम मॅडम आणि त्यांचे चिरंजीव का स्वराज आणि मित्र असे आज आपल्या शाळेमध्ये
कारण त्यामुळे मुलांमध्ये प्रोत्साहन निर्माण होतं, आवड निर्माण होते आणि शाळेविषयी आपल्याला आवड असणं ही एक गोष्ट त्यांच्याकडे खूप चांगली आहे. आणि दरवर्षी ते आपल्या शाळेमध्ये येऊन मुलांना वेगवेगळ्या वस्तू वगैरे देत असतात. तर आज असं त्याचं सहकुटुंब आपल्या शाळेमध्ये आलेलं आहे. प्रथमतः मी त्यांच्या सर्व कुटुंबांचं शाब्दिक सुमनांनी स्वागत करते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्षा करत आले. प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट आणलेली आहे आणि त्यांच्या काही गोष्टी आवडीच्या असतात त्या देखील आणलेल्या आहेत. त्यांनी आठवणीनं वस्तू देण्यास सुरुवात होत आहे. चौथीवाले पाचवीला जाणार, तिसरीवाले चौथीला जाणार, तिसरीवाले पुढच्या वर्षी परत मला भेटणार. तो आमचा स्वराज्य आहे. आपण तुमच्या खिशाला हाणत आहे एवढा होता त्या झाला घडायचा आम्ही टाकायचो आणि पळून जायचो. रडत बसायचा खालीवर. तो शिकला, मोठा झाला, इंजिनियर झाला. इंजिनियर झाला म्हणून त्याला चांगल्या प्रकारची नोकरी लागली. तुम्ही पण सगळे चांगले शिकलात तर चांगल्या प्रकारची नोकरी लागणार, चांगले बिझनेस करा. पण शिकलं पाहिजे. तुम्ही असं बोलाल की आता गावात आहे, चौथी झाली, 10वी केली, कॉलेज पण करायचं, पुढे पण शिकायचं, इंजिनियर बनायचं, BCom करून बँकिंग क्षेत्रात झाले. स्वराज्य मित्र आहेत दोन, ते बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत, ते पण उच्च शिक्षित आहेत. सगळी मुलं आली आहेत स्वराज्य मित्र आहेत, सगळे उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित म्हणजे चांगले शिकले आहेत, त्यांना चांगली नोकरी आली. तुम्हाला पण चांगली नोकरी आली पाहिजे की नाही? तुमच्यावर स्वतःचं चांगलं घर पाहिजे की नाही? तुमच्याकडे पण गाडी पाहिजे की नाही? तुमच्याकडे चांगला मोबाईल पाहिजे की नाही? काय स्मार्ट वॉच पाहिजे ना? चांगलं शिकायचं, मोठं व्हायचं. हा काय शिकणार ना? मम्मी पप्पा सांगतात ते ऐकायचं आणि चांगलं शिकायचं. कुठे अडचण आली तर मॅडम आहेत, आम्ही लोक आहेत, आम्ही तुम्हाला मदत करू, मार्गदर्शन करू. मार्गदर्शन आपल्या मुलं, माझ्या घरात माझे 3 मोठे 4 मोठे भाव असताना सुद्धा मला मार्गदर्शन कमी पडलं. पण तरी पण आपण हारायचं ना, पण शिकायचं. मी पण शिकलो, नाईट कॉलेजला गेलो, शिकत राहिलो. शिकत राहिल्यामुळे काय होतं, आपला विकास होतो. सगळं होतं ना. हो ना, तुम्ही शिकायचं ना काय काय शिकायचं ना. बघा, त्यांनी तुम्हाला छान सांगितलंय. ध्येय आपण लक्षात ठेवायचं. आपलं ध्येय काय आहे मी सांगते की नाही तुम्हाला.
ध्येय आपल्याला जर गाठायचं असेल तर आपल्याला सुरुवातीचा पाया जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. इयत्ता 1 ते 4 जे तुमचे आपले आता अभ्यास आहे किंवा वर्ग आहे हे जर चांगले झाले तर पुढचं शिक्षण तुम्हाला घ्यायला अवघड होणार नाही. म्हणून आताचं जे शिक्षण आहे 1 ते 4 हेच आपलं उत्तम झालं पाहिजे. आपण जसं उदाहरण देते की तुम्हाला घर बांधताना घराचा पाया जर व्यवस्थित नसेल तर घर डळमळीत होणार. त्याचप्रमाणे आहे आपल्याला अतिशय छान मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर आज तुमचा पाया बाई बोलल्या ना जसं इमारत बांधताना पाया पाहिजे तसा हा तुमचा मूळ पाया आहे. आणि सर्वात प्रथम आई वडील आपले गुरु आहे. त्यांना नमस्कार केल्याशिवाय शाळेत नमस्कार करून शाळेत नंतर हे आपले गुरु ऐकून यांना पण नमस्कार करायचा आवडते. आणि चांगला अभ्यास करायचं, पाठांतर करायचं. मोबाईल हातात मिळाला मोबाईल घेऊन बसायचं नाही, वाचन करायचं. वाचन एकदा केलं की ते पाठ व्हायला पाहिजे. आणि खूप मोठं आहे जसं दादा कसा आता मोठा झाला असं शाळेत जायचं आणि किती खूप त्याने मजा केली तशी शाळेत पण तसं खूप मोठं व्हायचं आणि खूप मोठे वाचून मोठे शाळेचं नाव मोठं करा, आई वडिलांचं नाव मोठं करा. आणि तुम्ही ज्या मोठ्या पदाला जाल ना शिक्षकांना अजिबात विसरायचं नाही. त्यांच्यामुळे तुम्ही मोठ्या पदावर पोचणार आहात. कधी आलं मोठे झाल्यानंतर शिक्षकांना नक्की भेट द्या. आणि ती शाळा खूप आवडलेली आहे मला. धन्यवाद. मुलांना मुलाचं मार्गदर्शन केलं नाही आपण. प्रसन्न सुदर्शन पवार. सदस्य शाळेचे सदस्य मी जर शाळेत मित्रांनो आता आम्ही आलो एक छोट्याशा गावात. पप्पांचे मित्र आहेत ते आणि खूप डोंगरात गाव आहे त्यांचं. तर आता हे बघा असं काय त्यांचं घर आहे. आणि हे बघा माझं अजून एक गोष्ट दाखवतो. मोर आणि घर पण खूप सुंदर आहे. पण यांच्याकडे कसा त्याप्रमाणे आपल्याला काय काय वेगळे बघायला मिळणार. ससे पण होते इथे, पण ते इथे ना एक छोटी गॅप राहिली. त्यातून वाघ आला दसऱ्याच्याच दिवशी नेमका. मी नव्हतो. त्यांनी 4 ससे एकाच वेळी मारून टाकले, माझ्याच मारण्याबरोबर. म्हणजे आता ह्या जाळ्या आणल्यात ना ह्या लावायला, त्या हे केल्यानंतर आपण म्हाताडे कामाची कॉन्ट्रॅक्ट घ्यायला चालू केले आहेत. अशाच प्रकारे लेटेस्ट अपडेट द्यायचे म्हणजे. तर सनीशनी आपल्या काय बोलतात माल कड़ी वाळू सिमेंट भाई का कितना कभी से चालू किया कॉन्ट्रैक्ट लेने को. बँकेच्या पगारमध्ये काय पुरत नाही बाबा. साईड बिझनेस ते सगळं करावं लागतं. कमी पॅकेज आहे. प्रतीकला पण घेतलं त्याने म्हाताडे कामगार म्हणून. आणि साहिल बॉस वाटतं भावा. आता दुसरा काम पकडलाय काय हे पकड भाई. नटून आणलं. आता मालकाने पण पकडलं जरा हात लावला. जीन्स टी शर्ट घालतो. जास्त बोला ठेवून देणार. काय भाई क्या लगा रहे हो. काय ये दोघं इधर जाने का बोर्ड लगाने का शिव शंभू खड़ा रहने का. भाई आजा भाई इधर
चाय गरम है, पोहे गरम है. घराचे मालक स्वतः मेहनत करताना त्यांच्या हाताने त्यांनी हा बोर्ड लावला आहे, ॲड्रेस बोर्ड यू कॅन से. गुड आयडिया. आता रिअल टाइम आपल्याला आपण बोर्ड तर लावले पण समजत नव्हतं की गाडी आल्यावरती दिसतंय की नाही. तर पोरा बोलली चला गाडी घेऊन कुठे आहे रस्ता, कुठे आहे रस्ता, कुठे आहे इथे आणि आहे. आपण तुम्हाला काल सांगितलेलं की गाडी स्लिप होते म्हणून नेत नाही. रस्ता कुठे आहे, रस्ता कुठे आहे? काय कोण आहे? स्लीप होते Slip होतंय की नाही? रस्ता घेऊन कुठे दाखवतो आहे? तुम्हाला. ए, हा बोर्ड कसला आहे बघ. ते नावाच 3 कामगारातून ऍड झाले. अंदर अंदर अंदर. ए थांब, ए बाय उतरू दे. तिकडे राहता. उमेश कदम तुम्ही इकडचेच का? हा? तुम्ही इकडचेच का? हो, आम्ही इथेच राहता. आम्ही इकडे यांच्यावर काम करायला आलो. हा आम्ही पण. इकडून जातात, हा? ठीक आहे चला. बाय बाय बाय. या येताना भेटा आम्हाला परत. हा हा हो. काहीतरी खाऊन घेऊन यावं आमच्यासाठी. हो हो. जाताना काय नाही काय आहे? दरवर्षीप्रमाणे आईवरची अल्टिमेट टेस्ट आहे आपल्याकडे आणि आज प्रॅक्टिस मॅच आहे. तर सगळे वॉर्मअप करतील आज आणि बघूया आज कसं काय. तुम्हाला पण दाखवतो मी कसा गेम जातो आपला प्रॅक्टिसचा. आणि आपल्याकडे आहेत स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम इंग्लंड, फुल एकदम फ्रॉम विजयनगर. आणि त्यांनी बॉलिंग घेतली आहे पहिली आणि बघूया पुढे. चला लागला असता तर आउट होता. ब्रेकफास्ट बघा आमचा. भेळ
बेकरी वेपर्स. इकडे काय भाई? हाय प्रोटीन, ओनली प्रोटीन. ओनली प्रोटीन. आणि साईडचा प्रोटीन कसं आहे? मस्त खाल्लं ना प्रोटीन इनटेक कम्प्लीट आहे. कम्प्लीट झाला. आता स्नॅक्स नंतर काय आपला प्लॅन? कॅरम लावा. आधी कधीचा सामना होणार आहे कॅरमचा. कॅरम की चॅलेंज? चॅलेंज रात्री झोप आली की झोप आली की मग झोप उडते बाबा. चॅलेंज झोप उडते लगेच कॅरम चॅलेंज. कॅरमचा काय प्लॅन बनतो आय विल लेट यू नो ऑन दिस. टिल देन जाऊ नका कुठे. काय आता मला माहिती नाही पाचक काय असतं पहिली गोष्ट. आणि साहिलनी खूप तारीफ केली याची की बेटर चांगलं होतं डायजेशनने. पण ही लोक मला एवढे घाबरवले या लोकांनी. एवढूच आहे बघा. फुल डेअरिंग केली आहे फुल. हा तेवढूच मध्येच काम भारी आहे. स्ट्रेट फेस ठेवायचं पिऊ ना. काय सांगायचं काय काय ते सांगा. हिंग, अद्रक, आलं आहे, लसण, लिंबू आहे, काळा मीठ आहे, वा, एवढं सगळं एसोफोटिडा. सांग करू शकतो. एसोफोटिडा म्हणजे ॲसिफोचिडा आहे, ॲसिफोचिडा, हिंग आहे, हिंग, पिचल. भाई बेस्ट आहे. चांगलं आहे रे. भाई फेल झालं. फेल आहे, चल. दातांना भेटचं. तर मित्रांनो, अरे रुका प्रॅक्टिस रुका. तर मित्रांनो, बसल्या आमच्याकडे काय करायला नव्हतं तर पोरांनी लगेच बसल्या एक भजन मंडळ सुरू केलंय. मंडळाचं नाव काय मित्रा? शिवशंभो भजन मंडळ. तर आपल्याकडे 2 वादक बसले तिकडे जे एकदम तुफानी वाजवणार आहेत आज. आणि आपल्याकडे आहेत गायक आजचे श्री सनीश संजय शिरीषकर. तर मग चालू करूया मित्रांनो आपण. लवकर कोणाला थांबायची गरज नाही, सगळं रेडी आहे आपल्याकडे. तर लगेच सेटअप लावून आम्ही रेडी होणार. लेट्स गो मित्रांनो, लेट्स गो. चालू करता आपण आपलं भजन. तर गणपती बाप्पा कमान मोरया. दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट
11:15 आणि आज आपल्याकडे जेवायला एक वेगळी पद्धतीने दिसत आहे. पद्धत म्हणजे ताट इज रिप्लेस्ड बाय कढी डोसा अँड कसं वाटतंय बाई टेस्ट? काय केलं ऑन रेकॉर्ड नाही बोलायचं. चला सोलकढी, चिकन, घावणे. 11:30 वाजून 10 मिनटं झाली आहेत. झोप आली आहे प्रचंड आणि यांचा बघा बॅक टू चॅलेंज आणि 2 डिफेंडिंग चॅम्पियन आणि फर्स्ट रनर अप दोघं आता खेळत आहेत आणि इंटरेस्टिंग होणार आहे हा खूप गेम. तुम्ही पण बघा. सनीश फुल भरलाय, तुंबलाय सनीश. साज बघा कसा खेळतो. जाऊ दे, गेम तर झालाच आहे. आधीच करायचं होतं रे मला. 3 जनरल होते बाबा, ते मला वाटलेलंच पहिल्यांदाच गेम हे तूच आहे. एक छक्का. सुटलाच बाबा. स्किप. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.